इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज पुणे येथील 84 विद्यार्थी सहलीसाठी दुबई येथे गेले होते। मात्र तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थी अडकून पडलेत। विद्यार्थ्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता। त्यानंतर संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलली। आता हे सर्व विद्यार्थी हॉटेलमधून विशेष बसने दुबई विमानतळाकडे रवाना झालेत। विद्यार्थ्यांना दुबई प्रशासन तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल आभार मानले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी पुढील प्रक्रिया सुरू असून त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। Dubai is very safe. Dubai government has taken extreme care of everyone. So we are thankful to the government of Dubai and their officials. And we are thank you to our honorable Deputy Chief Minister of Maharashtra, Sri Eknath Ji Shinde Sahib, for accepting our request and making this urgent arrangement of charter flight. So we are very thankful to him, thankful to our Maharashtra community, and thank you everyone. And I wish you all the best, and I wish you very happy journey to reach your homes. And thank you very much. Thank you. Thank you. चंद्रपूर येथील काही विद्यार्थी सध्या दुबई येथे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे। दुबईच्या जबेल पोर्ट परिसरात हे विद्यार्थी थांबले असून परिस्थितीमुळे ते मायदेशी परतू शकले नाहीत। अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केंद्र सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली। युद्धजन्य वातावरण आणि स्फोटांच्या आवाजामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितले। विमानतळ सेवा बंद असल्याने तेथेच थांबावे लागत असल्याची माहिती त्यांनी दिली। आश्रय तावडे यांचे वडील संजय तावडे यांनी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परत आणावे अशी विनंती केली। परिस्थिती किती दिवस राहील हे सांगता येत नसल्याने पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान विद्यार्थ्यांनीही केंद्र सरकारकडे सुरक्षित परतीसाठी मदतीचं आवाहन केलंय। आखाती देशांमध्ये सध्या जी युद्धस्थिती आहे त्याच्यामुळे दुबई परिसरामध्ये तणावाची स्थिती आहे, संबंध UAE-मध्येच, आणि तिथे चंद्रपूर जिल्ह्यातलेच शिवाय महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी सध्या एअरपोर्ट बंद असल्यामुळे अडकून पडलेले आहेत। आता युद्ध सुरू होऊन जवळपास 3 दिवस झाले। अपेक्षा होती की पहिल्या दुसऱ्या दिवशी युद्धाची तीव्रता कमी होईल, परंतु त्याऐवजी ती तीव्रता वाढत आहे। त्याच्यामुळे तिथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यांना भयभीत पाहून त्यांचे जे कुटुंबीय महाराष्ट्रात आहेत ते सगळे भयभीत आहेत आणि एअरपोर्ट बंद असल्यामुळे त्यांना तिथून आता निघणंही शक्य नाही। अशा परिस्थितीत भारत सरकारला एक विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या किंवा चंद्रपूर जिल्ह्यातले जे काही विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत त्यांच्या मदतीला जावं आणि त्यांना तिथून रेस्क्यू करून आपल्या महाराष्ट्रात परत आणलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे। एवढीच एक केंद्र सरकारकडनं आपली अपेक्षा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नादराबाद परिसरात 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी खुलताबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार यश उर्फ गौरव गायकवाड आणि संबंधित तरुणी हे दोघंही काही वर्ष एका खासगी दुकानात एकत्र काम करत होते। ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेम संबंधात झाले। काही दिवसांनी दोघांचे संबंध तुटले। त्यानंतर आरोपी काही काळ मुंबई येथे गेला होता। परत आल्यानंतर आरोपीने तरुणीशी संपर्क साधून तिची काही छायाचित्रे आणि चित्रफित आपल्या ताब्यात असल्याचं सांगितले। ती हटवायची असतील तर सांगितलेल्या ठिकाणी भेटण्याची अट घातल्याचा आरोप केलाय। भीतीपोटी तरुणी नादराबाद येथील एका लॉजवर गेली होती। तिथे आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले। यानंतर छायाचित्र आणि चित्रफित हटवण्याची मागणी केली असता आरोपीकडे तसं काहीही नसल्याचं सांगण्यात आलंय। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत। परवा रात्रीला एक बलात्काराचा गुन्हा दाखल कोलकाता पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे। नेमकं काय प्रकरण होतं? 28 फेब्रुवारी रोजी एका 22 वर्षीय पीडित युवतीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 69 म्हणजे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेमध्ये पीडित युवती आणि जो आरोपी प्रियकर आहे हे 6 वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये एका कापड दुकानामध्ये सोबत नोकरीला होते। सोबत काम करत असताना त्यांच्यामध्ये ओळख आणि नंतर प्रेम संबंध निर्माण झाले, परंतु काही कारणानंतर दुरावा आल्यामुळे त्यांच्यातील संपर्क बंद झाला। सुमारे 3 वर्ष संपर्क नव्हता।
परंतु 3 वर्षानंतर 1 महिन्यापूर्वी या आरोपीने परत पीडितेसोबत संपर्क साधला आणि त्याच्याकडे पीडितेचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ आहेत अशी भीती दाखवून भेटण्यासाठी भाग पाडले. आणि जेव्हा पीडिता त्याला भेटण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो डिलीट करण्यासाठी जेव्हा भेटण्यासाठी गेली तेव्हा त्याने लैंगिक अत्याचार केला असं पीडितेने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 4 दिवसाची पोलीस कोठडी आहे. आणि ज्या खुलताबाद शहरामध्ये जे नंद्राबाद गाव आहे त्या नंद्राबाद गावाची जी लॉजिंग आहे त्या लॉजिंगवर हा पूर्णपणे प्रकार घडलेला आहे. पण जे दोन्ही पीडित होते ते त्या लॉजिंगवर गेल्यानंतर त्याची नावनोंदणी आहेत का, आणि नावनोंदणी नसेल तर त्या लॉजिंगवर गुन्हा दाखल होईल का? ज्या संबंधित लॉजच्या रेकॉर्डवर त्यांची नावं नोंदलेली आहे त्याचे रजिस्टर आम्ही ताब्यात तपास कमी जप्त केलेले आहे आणि त्यांची नावं त्या रेकॉर्डवर आहेत. आणि आरोपीला किती दिवसाची पोलीस कोठडी? 4 दिवसाची पोलीस कोठडी. कराड येथील एका विमा कंपनीतील 21 जण दुबईमध्ये अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. विमा अधिकारी PV जाधव यांच्यासह हे सर्वजण सहलीसाठी दुबई येथे गेले होते. मात्र ते ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झाल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार स्फोटानंतर संबंधित हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान इराण आणि इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. तर संबंधित भागात वास्तव्यात असलेल्या किंवा पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. संतोष पाटील जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले की इराण किंवा इराक येथे असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अथवा अन्य माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपणा सर्वांना कल्पना आहे की मध्य पूर्वेमध्ये विशेषतः इराण देशामध्ये अमेरिका आणि इस्रायल या देशांकडून काही युद्धजन्य कार्यवाही सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत. काही नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. प्रवासाची आता व्यवस्था त्या ठिकाणावरनं परत येण्याची होत नाही असं निदर्शनास आल्यास राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहीत व्हावं यासाठी सर्व स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एक आवाहन आमच्याकडनं करण्यात आलेलं आहे की आपल्या जिल्ह्यातील कुठलाही नागरिक जो प्रवासी म्हणून किंवा पर्यटक म्हणून या भागामध्ये गेलेला असेल आणि तो कुठल्याही अडचणीला सामोरा जात असेल तर त्यांनी ताबडतोब आपल्या कक्षाशी संपर्क करावा. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं जे काही संपर्क माध्यम आहे त्यांच्याशी संपर्क करावा. राज्य शासनाच्या वतीनं भारतीय दूतावासाच्या माध्यमातून या नागरिकांना मदत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल.